टीएमसी पाणी उपलब्ध करायचं आहे, जे दौंड तालुक्याला जाईल, काही पुण्याच्या वाढत्या शहरीकरणाला जाईल. पिंपरी चिंचवडची पाण्याची मागणी वाढत चाललेली आहे. खडकवासला धरण जे आहे आपलं मुख्य पाण्याचा स्रोत आहे, त्या सगळ्या धरणांच्या भोवती जे अतिक्रमण आहे ते तर आम्ही तात्काळ काढतोय, आम्ही त्या सूचना दिल्या आहेत. परंतु धरणामध्ये झालेला जो गाळ आहे तो सुद्धा आम्ही गाळ काढून मोठ्या त्याची सुद्धा एक साठवण क्षमता वाढवता येईल का, तो एक आपण त्या संदर्भात आम्ही कार्यवाही करतोय. पुणे महापालिकेने त्यांच्या कार्यक्षेत्रात जे काही जुने 4-5 तलाव आहेत त्याचं रूपांतर साठवण बंद रद्द करण्याबद्दलही जलसंपदा खात्याने त्यांच्याकडे हस्तांतर करण्याबद्दल मागणी केलेली आहे. आमच्या दृष्टीने त्याला काही अडचण नाही आहे. आणि शेवटचा मुद्दा की महापालिके हद्दीमध्ये जे आमचे कॅनॉल आहेत ज्याच्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं झाली आहेत, घरं बांधलीत, लोकांनी पत्रे ठोकलेत, ते साधारण महापालिकेच्या मदतीने ते संपूर्ण अतिक्रमण काढण्याचा आम्ही आता निर्णय केला आहे. यापूर्वीच केला आहे तो. गेले 1 महिन्यापासून आमची अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि महापालिकेला मग ती जागा हस्तांतर करून मग जॉईंट डेव्हलपमेंट करावी, तिथं गार्डन स्पेसेस तयार कराव्यात, ग्रीन स्पेसेस तयार झाल्या पाहिजे, लँड मॉनिटाईज करून त्या ठिकाणी काही प्रकल्प करता येतील का, अशा पद्धतीने महापालिका आणि जलसंपदा विभाग असं मिळून त्यांनी ती एकत्र काम करावं असं आजच्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे. अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे, पण बऱ्याच वेळा कायदेशीर ते नोटीस देणं, त्यातून मग काही ठिकाणी स्थगिती मिळणं, परंतु डिमार्केश या संपूर्ण धरणाच्या लाभ क्षेत्राभोवती किंवा कॅनॉल असेल या सगळ्या ठिकाणी आता पहिल्यांदा मोजणी पूर्ण करायची सूचना दिलेल्या आहे. कारण एकदा मोजणी करून आपली हद्द कायम झाली की या प्रक्रियेला अधिक गती मिळेल. राजकीय नेत्यांना नाही म्हटलं मी, सर्वसाधारण ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. आता म्हणून ही सगळी मोजणी आता सर्वे आमचा जो पूर्ण होतो आहे, ड्रोन सर्वे आपण करतो याचा, आणि जे काही आता मी मोजणी विभागाकडून जे रोवर्स आहेत त्याचा वापर करून त्याचीसुद्धा मोजणी मोठ्या प्रमाणात आम्ही त्याच्या चतुष्मा निश्चित करतो आहे. पुण्याचा एक आपण संपूर्ण पर्यटनाचा एक मोठा प्लॅन तयार केलेला आहे, जो माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी अतिशय सुंदर असं त्याच्यातलं कामाला गती दिलेली आहे. आणि त्या नवीन पर्यटन धोरण जे आता मी आणतोय आमच्या खात्याकडून, त्यामध्ये याच्यात सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव आहे. म्हणजे धरणाच्या भोवताली जे घरं बांधलेली आहेत, हॉटेल बांधलेली आहेत, काही लोकांनी खाजगी बंगले बांधलेले आहेत, ते सगळं सांडपाणी अनट्रीटेड आपल्या धरणामध्ये येतं. तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे की सगळी घाण काढण्याबद्दलची, हे अतिक्रमण काढणं, आवश्यक ती कारवाई करणं. कारण पुण्याचा जो पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आम्ही तयार केला पर्यटनाबद्दलचा, फार मोठी त्याच्यामध्ये संधी या जिल्ह्यातल्या तरुणांच्या दृष्टीने, रोजगाराच्या दृष्टीने लोकांना मिळणार. मुद्दा होता की पाण्याचा जो वापर होतो अतिरिक्त 8 TMCचा, तर तो पाण्याचा वापर थांबला पाहिजे किंवा तो पाण्याचा वापर कसा होता. 8 TMC म्हणजे आम्ही आणखीन उपलब्ध करावं लागेल, कारण पुण्याची लोकसंख्या, फ्लोटिंग पॉप्युलेशन, पिंपरी चिंचवड आहे, 14 TMCलाच मान्यता आहे. त्यांचे 22-30 TMC आता प्रस्ताव येऊ देत नाही. हे टास्क फोर्सचा एक अहवाल आला नाही, टास्क महापालिकेचा जो आता आजच्या बैठकीमध्ये जो टास्क फोर्स आपण निर्माण केलेला आहे, त्या अनुषंगिक पाण्याची अतिरिक्त मागणी, पाण्याचं रिसायकलिंग, सगळा विचार करून ते पिण्याच्या पाण्याला प्रायोरिटीज आहे. म्हणजे पुणे महानगरपालिकेला कुठं पाणी कमी मिळेल असं काही कोणतं धोरण शासनाचं नाही. आज 22 TMC पाणी जे मिळतं आहे त्याच्यामध्ये स्वतः महापालिकेने सांगितलं आहे की 40% लिकेजेस आहेत. 40% लिकेजेस ते प्लग व्हायला पाहिजे ना, कारण पाण्याची कॉस्ट दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. आमच्या दृष्टीने 22 TMC पाणी द्यायला आजही देतो आपण, त्यात आम्ही कपात करणार नाही. पण अतिरिक्त पाण्याचा वापर जो होतो आहे, लिकेजेसमुळे पाण्याचा लॉस होतो आहे, शेवटी त्याचा आर्थिक भुर्दंड शेवटी महापालिकेला सहन करावा लागतो. बऱ्यापैकी आता आटोक्यात आलेलं आहे. आता बहुतेक आता पाईपलाईननीच आता पाणी देतो आपण. आणि आता जे नवीन टनेलिंगचं काम आपण दिलेलं आहे त्या कामाला ते एन्व्हायरमेंट क्लिअरन्स मला वाटतं आठवड्यात मिळेल. त्या कामाला सुद्धा आपण सुरुवात करतो.